आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सन 2024-25 सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांना शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली व व्यासपीठ अध्यक्ष SD लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले. प्राथमिक शिक्षण अधिकारी यांचे निवेदन अधीक्षक उदय सरनाईक यांनी स्वीकारले. लेखी निवेदनातील आशय असा की शैक्षणिक वर्ष 2024-2025 सेवक संच दिनांक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे. सेवक संच सध्या शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर सेवक संचामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 10 ते 15% शाळांमध्ये शिक्षकांची 0 पदे मंजूर झालेली आहेत, तर काही शाळांमध्ये इयत्ता 9वी 10वीच्या गटात 0 पदे आलेली आहेत. काही शाळांचे सेवक संच चुकीचे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली असता दिनांक 15 मार्च 2024च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसला आहे. सदर शिक्षकांचे लगेचच समायोजन करण्यासाठी आपण संदर्भांकित पत्रानुसार माहिती मागवलेली आहे. या मराठी शाळा शिक्षकांअभावी बंद पडल्या तर डोंगरी भागातील, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे मुलांचे शिक्षणच बंद होणार आहे. दिनांक 15 मार्च 2024च्या या शासन निर्णयातील सेवक संचाच्या विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी, नामदार शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण आयुक्त, माननीय शिक्षण संचालक यांच्याबरोबर बैठक घेऊन विद्यार्थी संख्येचे निकष बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही जिल्ह्यातील संस्थाचालक व मुख्याध्यापक संघटना यांनी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे व सदर शासन निर्णयानुसार सेवक संच प्रक्रियेला स्थगिती मिळवलेली आहे असे समजते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सदर समायोजन प्रक्रियेला काही कालावधीसाठी स्थगिती द्यावी व शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्यासंदर्भात महामंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर सहविचार सभा घ्यावी असे पत्र माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे. तेव्हा आपणही पुढील आदेश होईपर्यंत अतिरिक्त पदाची मागवलेली माहिती काही कालावधीकरिता स्थगित करावी ही विनंती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर करीत आहेत. या शिष्टमंडळामध्ये BG बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी, पंडित पवार, शिवाजी कुरणे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.